नमस्कार. क्रिमिनल केस म्हणजे एका क्षणात संपणारी प्रक्रिया नसते. एफ-आय-आर झाली, अटक झाली आणि लगेच शिक्षा झाली. अशी जी समजूत अनेक लोकांच्या मनात आहे ती प्रत्यक्षात चुकीची आहे. क्रिमिनल केस ही कायद्याने ठरवलेली एक संपूर्ण प्रक्रिया आहे, ज्यात प्रत्येक टप्प्याला नियम, अधिकार आणि मर्यादा ठरलेल्या असतात. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार एफ-आय-आर पासून जजमेंटपर्यंत क्रिमिनल केस कशी पुढे जाते हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. क्रिमिनल केसची खरी सुरुवात होते ते गुन्हा घडल्यापासून. तर मग गुन्हा म्हणजे काय? ज्या कृतीला भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा घोषित केले आहे ती कृती म्हणजे ऑफेन्स. उदाहरणार्थ, चोरी, मारहाण, फसवणूक, धमकी देणे किंवा खून अशा कृती म्हणजे ऑफेन्सेस. गुन्हा घडतो पण त्या क्षणी केस सुरू होते असं नसतं. केस सुरू होण्यासाठी पुढचा टप्पा म्हणजे पोलिसांना त्या गुन्ह्याची माहिती मिळणं. गुन्ह्याची माहिती पोलिसांना विक्टिम देऊ शकतं, साक्षीदार देऊ शकतो, कोणताही नागरिक देऊ शकतो. आणि काही वेळा पोलीस स्वतःच्या माहितीतूनही गुन्ह्याची नोंद घेतात. या टप्प्यावर लगेच एफ-आय-आर नोंदवली जाईलच असं नाही, पण पोलीस यंत्रणा सक्रिय होते. जर गुन्हा कॉग्निझेबल स्वरूपाचा असेल तर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एफ-आय-आर, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन 173 नुसार कॉग्निझेबल ऑफेन्सची अधिकृत नोंद म्हणजे एफ-आय-आर. एफ-आय-आर म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्याची कायदेशीर परवानगी. एफ-आय-आर म्हणजे आरोपी दोषी ठरला असं नाही. हे इथं समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. एफ-आय-आर ही फक्त ॲलिगेशन असते. उदाहरणार्थ, ए ने बीला मारहाण केली. बी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देतो आणि पोलीस एफ-आय-आर नोंदवतात. इथून क्रिमिनल केस कायदेशीररित्या सुरू होते, पण आरोपी अजूनही निर्दोषच मानला जातो. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये एफ-आय-आर नंतर लगेच तपास सुरू होण्याआधी प्रिलिमिनरी एन्क्वायरी केली जाते. विशेषतः कौटुंबिक वाद, मेडिकल निग्लिजन्स किंवा खूप उशिरा दिलेल्या तक्रारींमध्ये हा टप्पा वापरला जातो. प्रिलिमिनरी एन्क्वायरी याचा उद्देश खोट्या, सूडबुद्धीने दिलेल्या किंवा दबावाखाली दिलेल्या तक्रारी गाळणे हा असा असतो. यानंतर क्रिमिनल केसचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सांगतं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे पोलिसांकडून सत्य शोधण्याची प्रक्रिया. या टप्प्यात पोलीस साक्षीदारांचे जबाब नोंदवतात, घटनास्थळाचा पंचनामा करतात, वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल घेतात, तसेच CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस तपासतात. इन्व्हेस्टिगेशनचा उद्देश कोणाला अडकवणं किंवा वाचवणं असा नसतो, फक्त सत्य शोधणं हाच असतो. कमकुवत इन्व्हेस्टिगेशन असेल तर मजबूत केसही कोर्टात टिकत नाही. सो द इन्व्हेस्टिगेशन दरम्यान गरज असल्यास अटक केली जाऊ शकते. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सेक्शन 35 नुसार प्रत्येक क्रिमिनल केसमध्ये अटक केलीच जाते असं नसतं. अटक तेव्हाच केली जाते जेव्हा आरोपी पळून जाण्याची शक्यता असते, पुरावे नष्ट होण्याचा धोका असतो, साक्षीदारांना धमकी दिली जाण्याची शक्यता असते किंवा एखादा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असतो. अटक म्हणजे शिक्षा नसते, ती एक इन्व्हेस्टिगेशनसाठीची प्रोसिजर असते. सो इट इज जस्ट अ स्टेप फॉर प्रोसिजर. अटक झाल्यानंतर आरोपीला 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं बंधनकारक असतं. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन 187 नुसार यालाच रिमांड असं म्हणलं जातं. रिमांड 2 प्रकारच्या असतात, पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी. पोलीस कस्टडी म्हणजे तपासासाठी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो, तर
ज्युडिशियल कस्टडी म्हणजे आरोपी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच जेलमध्ये ठेवला जातो. आरोपीला किती काळ आणि कोणत्या प्रकारची कस्टडी द्यायची हे पूर्णपणे कोर्ट ठरवतं. इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे पोलीस रिपोर्ट. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन 193 नुसार पोलीस कोर्टात चार्जशीट दाखल करतात किंवा पुरावे नसेल तर क्लोजर रिपोर्ट सादर करतात. चार्जशीट म्हणजे आरोपी दोषी ठरला असं नाही. इथे फक्त ट्रायल चालवण्या इतका पुरावा आहे एवढाच अर्थ घेतला जातो. यानंतर कोर्ट चार्जशीट पाहून ठरवतं की गुन्हा न्यायालयात चालवण्यासारखा आहे की नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन 210 नुसार कोर्टाने केस स्वीकारणं यालाच कॉग्निझन्स म्हणतात. कोर्टाने कॉग्निझन्स घेतल्यावर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे चार्ज फ्रेम करणं. चार्जेस फ्रेम करताना कोर्ट ठरवतं की आरोपीवर नेमके कोणते आरोप ठेवायचे. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण चुकीची किंवा कमकुवत चार्जेस असतील तर पूर्ण केस कोसळू शकते. चार्जेस फ्रेम झाल्यानंतर ॲक्च्युअल ट्रायल सुरू होते. ट्रायल म्हणजे पुराव्यांची परीक्षा असते. या टप्प्यात प्रॉसिक्युशन साक्षीदार सादर करतात, क्रॉस एक्झामिनेशन होतं, आरोपीचा जबाब नोंदवला जातो आणि डिफेन्सकडून पुरावा असेल तर तो सादर केला जातो. ट्रायल ही भावनांची किंवा गोष्टी सांगण्याची प्रक्रिया नसून ती पूर्णपणे एव्हिडन्स बेस्ड असते. ट्रायल नंतर दोन्ही बाजू अंतिम युक्तिवाद म्हणजे फायनल आर्ग्युमेंट्सकडे येतात. प्रॉसिक्युशन कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करतं की आरोपीचा गुन्हा रिझनेबल डाऊट पलीकडे सिद्ध झाला आहे, तर डिफेन्सकडून किमान शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर कोर्ट सर्व पुरावे, युक्तिवाद आणि कायद्याच्या तरतुदी पाहून अंतिम निर्णय देतं. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन 395 नुसार हा निर्णय म्हणजे जजमेंट. जजमेंट 2 प्रकारचे असतात, कन्व्हिक्शन किंवा ॲक्विटल. कन्व्हिक्शन म्हणजे दोष सिद्ध आणि ॲक्विटल म्हणजे निर्दोष सुटका. जजमेंट होईपर्यंत आरोपी निर्दोषच मानला जातो. हा लॉचा मूलभूत सिद्धांत आहे. हा क्रिमिनल लॉचा मूलभूत सिद्धांत आहे. जर कन्व्हिक्शन झालं तर शेवटी शिक्षा ठरवली जाते. शिक्षा म्हणून कारावास, दंड किंवा काही प्रकरणांमध्ये प्रोबेशन दिलं जातं. अशा प्रकारे FIR पासून जजमेंट आणि सेंटेन्सपर्यंत क्रिमिनल केसची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. क्रिमिनल केस समजली तर ती भीतीची गोष्ट राहत नाही. प्रक्रिया माहीत असेल तर घाबरण्याऐवजी योग्य निर्णय घेता येतो. कायदा तुमच्यावर नाही तर तुमच्या सोबत उभा राहतो. फक्त तो समजून घ्यायला हवा.